धाराशिव येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. निधीमुळे संभ्रम निर्माण झाला होता, असं ते म्हणाले. राज्यातील विविध विकास कामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीच्या वितरणात अनेकदा गोंधळ आणि गैरसमज निर्माण होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे जनतेत आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. मात्र आता परिस्थिती सुधारत असून योग्य पद्धतीने निधी वाटप होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरनाईक यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. निधीवरील स्थगिती जी आहे ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेजी, मी स्वतः आणि राणा पाटील यांच्या समक्ष एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये निधीवरील स्थगिती उठवण्याचा निर्णय झाला. या ठिकाणचे स्थानिक आमदार राणा पाटील यांना काही संभ्रम निर्माण झाला होता आणि त्या संभ्रमामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती. परंतु त्यांचा संभ्रम आता दूर झालेला